आज मी कच्च्या केळीची अशी झटपट भाजी दाखवणार आहे जी टिफिन, डबा आणि रोजच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे। कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव। विशेष म्हणजे ही भाजी उकडल्याशिवाय फक्त 7 मिनिटात तयार होणारी आहे। आणि ही भाजी बनवताना काही टिप्सही मी इथे दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की पहा। नमस्कार, स्वराज किचनमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आणि लगेचच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। 5 ते 6 कच्ची केळी घेतलेली आहेत आणि ही केळी आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत। आणि आता आपण याला सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कापून घेणार आहोत। केळी कापताना सुरीला व्यवस्थित धार पाहिजे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कापलं गेलं पाहिजे। वरचं जे साल असतं ते इझिली कापलं जातं, त्यामध्ये केळीचा जास्त भाग येऊ नये म्हणून अलगद वरतून आपल्याला कापून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळी केळी मी कापून घेत आहेत आणि कापल्यानंतर केळी लगेच काळी पडतात, तर आपण ती केळी सर्वात पहिलं पाण्यामध्ये ठेवून घ्यायची आहेत। सगळी केळी मी कापून घेतली, तुम्ही पाहू शकता थोडीशी काळी पडतात ती, तर आपण पाण्यामध्ये त्याला 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त ठेवायचं आहे आणि एकदा धुवून घ्यायचे। आणि त्यानंतर आपण केळी बारीक चिरून घेणार आहोत किंवा त्याचे काप करून घेणार आहोत। जसं आपण बटाट्याचे काप करतो त्याच पद्धतीने काप करायचे आहेत। आणि इथे महत्त्वाची टिप आहे, हे काप केल्यानंतर केळी धुवून घ्यायची नाही, नाहीतर भाजी चिकट होते। केळी कापून धुतल्यानंतर चिकट होतात, हा माझा अनुभव आहे। मी ही पद्धत वापरते। आधी साल काढून घेतल्यानंतर पाण्यामध्ये टाकून घेते आणि काप केल्यानंतर पाण्यात टाकत नाही। हा माझ्या अनुभवातून मी ही शिकलेली रेसिपी आहे। आता हे जे काप आहे त्यावर मी हळद आणि लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी हे मॅरिनेट करून ठेवायचं, तसंच मीठ वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही। आणि आपण आता पुढची फोडणी करणार आहोत। अशा पद्धतीने मॅरिनेट केल्यामुळे जो आपण हळद आणि लाल तिखट टाकलेला आहे ते सगळ्या खापांना व्यवस्थित लागलं जातं आणि तयार होणारी भाजी रंगाने सुद्धा खूप सुरेख दिसते आणि चवीला सुद्धा अप्रतिम होते। आता आपण कढईमध्ये फोडणी टाकून घेणार आहोत। फोडणीसाठी सर्वात प्रथम आपण मोहरी छान तडतडून देणार आहोत, त्याच्यानंतर जिरे टाकणार आहोत आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा ओवा हातावर कुस्करून टाकायचा आहे। ज्याप्रमाणे आपण बटाट्याची सुक्की भाजी बनवतो किंवा बटाट्याचे काप बनवतो त्याच पद्धतीने अगदी हे काप मी बनवलेले आहेत। आणि हे जे मॅरिनेट केलेले आपण केळ्याचे काप आहेत ते फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। अगदी सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर वरतून धने पावडर, जिरे पावडर आणि हवं असेल तर गरम मसालाही तुम्ही टाकू शकता किंवा आमचूर पावडरही टाकू शकता। आता चवीनुसार मी मीठ इथे टाकून घेतलेलं आहे। छान सगळी भाजी आपल्याला फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे आणि रंग तुम्ही पाहू शकता किती सुरेख आलेला आहे। आता झाकण ठेवून फक्त 7 मिनिटांमध्ये ही भाजी आपली तयार होते। मध्ये एकदा खोलून आपण हलवून घेऊ शकतो भाजी आणि 7 मिनिटांनंतर खूप सुंदर असा रंग आलेला आहे त्याला। आणि ह्या फोडणीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, मोहरी थोडी जास्त टाकायची। मोहरीने ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। वरतून कोथिंबीर टाकून ही डिश तुम्ही डब्यासाठी इमर्जन्सी करू शकता किंवा सुक्की भाजी म्हणून दुपारीही करू शकता, रात्री जेवणालाही करू शकता। आहे की नाही ही अगदी सोपी, साधी आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी, तर नक्की तुम्ही करून पहा। सगळ्यांना खूप आवडणारी आहे
बऱ्याच वेळा कच्ची केळी उकडून नंतर त्याची भाजी बनवली जाते. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे भरपूर काही मसाले टाकले जातात. पण ही अगदी बटाट्यासारखे काप ज्या पद्धतीने आपण ती भाजी बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. अतिशय सुंदर आणि छान होते. नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब. आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा, हेल्दी रहा.